कराचीच्या रस्त्यावर आज शांतता नव्हती. होता तो फक्त आर्त टाहो आणि अंगाचा थरकाप उडवणारा एक संताप. एका बाजूला अयातुल्ला खामेनी यांच्या निधनाने दुःख आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच लोकांच्या रक्ताने माखलेला कराचीचा रस्ता. ज्यावेळी अमेरिकन दूतावासासमोर निषेधाची आग भडकली तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की आज 23 घरं उद्ध्वस्त होणार आहेत. مرحم أهلهم وأسرتهم كتبنا على رسول خدا آگے ہوں گے ما تہرا اللہ اکبر اشہد ان لا الہ الا اللہ. یہ وہ جنازے ہیں جنہوں نے آج سید بزرگ اللهم ارحم أهلهم. अयातुल्ला खामेनी यांच्या निधनाचा निषेध करण्यासाठी निघालेल्या मोर्चाचे रूपांतर मृत्यूच्या तांडवात झाले. सुरक्षा रक्षक आणि आंदोलक यांच्यातील चकमकीत 23 आंदोलकांचा बळी गेला. जनाजे की बेहुरमती न होने पाए, ये हमारे हीरो हैं. ये कौन वॉलंटियर बन जाओ, जवानों वॉलंटियर बन जाओ और एम्बुलेंस को जाने दो. तारीख पे कर दो इस वाली एम्बुलेंस को भी जाने दो, इसको भी जाने. ये वो जनाजे हैं जिन्होंने आज सैयद बुजुर्गवार हजारो डोळे पाणावले होते. या हुसेनच्या घोषणांनी कराचीत विरोध होत होता. الله أكبر وحده لا شريك له. الله أكبر. اللهم صل على محمد وآل محمد. رسوله أرسله بالحق بشيرا والمسلمين والمسلمات الأحياء منهم. आता प्रश्न उरतो तो हाच, या रक्ताच्या अंतानंतर पाकिस्तान आणि अमेरिकेतील संबंध कोणत्या वळणावर थांबणार? ही शांतता येणाऱ्या वादळाची तर नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसतोय. होंगे